nucellus. So in this method, embryo sac will rise from archisporial cell or any part of the nucellus. मी इथे लिहिलेलं आहे. आता यामध्ये दोन आहेत, एक आहे डिप्लोस्पोरी आणि दुसरं आहे ॲपोस्पोरी. डिप्लोस्पोरीमध्ये काय होते? डिप्लोस्पोरी म्हणजे अनरिड्यूस्ड एम्ब्रियो सॅक डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल. याचं एक्झाम्पल काय सांगितलं मी तुम्हाला? टॅरॅक्सकम म्हणजे शेवंती. दुसरा जो आहे तो आहे ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये जी एम्ब्रियो सॅक आहे ती न्यूसेलर सेलपासून तयार होते. ॲपोस्पोरीमध्ये काय तयार होते? काय होतं की न्यूसेलर सेल, यामध्ये आपण लिहू न्यूसेलर सेल will gives rise apomictic embryo sac. ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक म्हणजे यामध्ये जो न्यूसेलरमधली जी सेल असते, न्यूसेलसमधली जी सेल असते त्यामध्ये न्यूसेलसमधल्या सेलपासून काय तयार होते? ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. तर न्यूसेलर सेल विल गिव राईज ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. इथे हा पॉईंट पूर्ण क्लिअर झाला की रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं? रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये जी एम्ब्रियो सॅक आहे ती एम्ब्रियो सॅक एक तर आर्चिस्पोरियल सेलपासून तयार होते किंवा न्यूसेलसमधल्या कुठल्याही एखाद्या सेलपासून तयार होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एम्ब्रियो सॅक डिप्लॉइड राहते. जसं डिप्लोस्पोरीमध्ये काय झालेलं आहे की जी मेगॅस्पोर मदर सेल असते जी डिप्लॉइड असते, त्या मेगॅस्पोर मदर सेलपासून, ती जी मेगॅस्पोर मदर सेल आहे त्या मेगॅस्पोर मदर सेलपासून एम्ब्रियो सॅक तयार होते. एक्झाम्पल काय सांगितलं मी तुम्हाला? टॅरॅक्झेकम, ज्यामध्ये डिप्लोस्पोरी आहे. डिप्लोस्पोरी म्हणजे जो मेगॅस्पोर मदर सेल आहे ते डिप्लॉइड आहे आणि त्या मेगॅस्पोर मदर सेलपासून डायरेक्ट काय तयार होत आहे? एम्ब्रियो सॅक तयार होत आहे. अशा प्रकारे याला म्हणायचं डिप्लोस्पोरी. ॲपोस्पोरीमध्ये ॲपो म्हणजे विदाऊट ॲपो म्हणजे विदाऊट, स्पोरी म्हणजे मेगॅस्पोर मदर सेल इथे तयारच कुठे झाली म्हणून त्याला काय म्हटलं आपण? ॲपो म्हणजे विदाऊट फॉर्मेशन ऑफ मेगॅस्पोर मदर सेल. मेगॅस्पोर मदर सेल, स्पोर मदर सेल आहे ती. स्पोर इथे काही तयारच झालेली नाही. मेगॅस्पोर मदर सेल डायरेक्ट जो न्यूसेलसमधली जी सेल होती, न्यूसेलसमध्ये आता किती सेल्स आहे ना, न्यूसेलसमधल्या कोणत्याही सेलपासून जर एम्ब्रियो सॅक तयार होत असेल तर याला म्हणायचं ॲपोस्पोरी. काय म्हणायचं त्याला? ॲपोस्पोरी. हे होतं रिकरंट ॲपोमिक्सिस. दुसरं आहे नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. दुसरं कोणतं आहे? नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. इझी आहे हा टॉपिक. नेक्स्ट पॉइंट इज नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. सेकंड वन, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आहे. यामध्ये मेगॅस्पोर मदर सेलमध्ये डिव्हिजन होतं. लक्ष द्या. यामध्ये काय होतं की नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये ही जी मेगॅस्पोर मदर सेल आहे समजून घ्या. मेगॅस्पोर मदर सेलमध्ये काय होतं बेटा? मेगॅस्पोर मदर सेलमध्ये होतं मियोसिस होतं. मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मियोसिस झाल्यानंतर यापासून तयार होणार मेगॅस्पोर्स
मेगॅस्पोर्स कसे राहणार आहे, हॅप्लॉइड. मेगॅस्पोर मदर सेल कशी आहे, डिप्लॉइड. आणि हा जो मेगॅस्पोर आहे, या मेगॅस्पोरपासून तयार होणार आहे एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक कशी आहे, हॅप्लॉइड. का बरं, कारण ती मेगॅस्पोरपासून तयार झाली. कशी तयार झाली तुम्हाला सगळंच माहीत आहे. 4 मेगॅस्पोर्स तयार होतात, त्यापैकी फक्त एकाच मेगॅस्पोरपासून एम्ब्रियो सॅक तयार होते, बाकीचे 3 डिजनरेट होतात, माहीत आहे तुम्हाला. तर ही जी एम्ब्रियो सॅक आहे, चला आता बघा, ही जी एम्ब्रियो सॅक आहे, या एम्ब्रियो सॅकमध्ये, ही एम्ब्रियो सॅक आहे, आपल्याला सगळंच माहिती आहे की या एम्ब्रियो सॅकमध्ये हा एग आहे, ह्या सिनर्जिड्स आहेत, बरोबर आहे, हे पोलर्स आहेत, आणि इथे काय आहेत, इथे आहेत अँटीपोडल्स. ही एम्ब्रियो सॅक आहे कुठे, ही एम्ब्रियो सॅक आहे ओव्ह्यूलमध्ये. न्यूसेलस काढला मी. तर या नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं की हा जो एग आहे ना, एग, या एग पासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो. एग पासून काय डेव्हलप झाला, एग पासून डेव्हलप झाला एम्ब्रियो, डायरेक्ट एम्ब्रियो डेव्हलप झाला एग पासून, म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन. पहिलेच आपण बघितलं होतं की हे ॲपोमिक्सिस आहेच काय, इट इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स और विदाउट फर्टिलायझेशन. यामध्ये एक तर गॅमिट फॉर्म होणार नाही किंवा मग फर्टिलायझेशन होणार नाही, दोनपैकी एक काहीतरी राहील. इथे फर्टिलायझेशन होत नाही आहे. याच्या आधीच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं होतं की डायरेक्टच मेगॅस्पोर मदर सेलपासून एम्ब्रियो सॅक तयार झाली, म्हणजे तिथे मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस झालं नाही. इथे होतंच तसं, एक तर मिओसिस होणार नाही, नाहीतर मग फर्टिलायझेशन होणार नाही, बरोबर आहे. यामध्ये काय होतं की फर्टिलायझेशन होतच नाही. विदाउट फर्टिलायझेशन हा जो एग आहे, हा एग कशामध्ये डेव्हलप होतो, हा एग डेव्हलप होतो डायरेक्ट एम्ब्रियोमध्ये. आणि ही जी हा जो फिनॉमिनन आहे की फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन, इट इज कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. काय म्हणतात तिला, या प्रोसेसला इट इज कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. त्याला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. काय, कोणता फिनॉमिना इथे आहे, पार्थेनोजेनेसिस. म्हणजे इथे झालं काय की मेगॅस्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस and embryo sac is formed from the megaspore, but the embryo produces from haploid egg parthenogenetically. पार्थेनोजेनेटिकली हा एम्ब्रियो तयार झाला. पार्थेनोजेनेसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज पार्थेनोजेनेसिस. बघा, हे जे पार्थेनोजेनेसिस आहे हे आणखी आपल्याला एका इन्सेक्टमध्ये पाहायला मिळतं. हनीबी जी असते, हनीबीमध्ये हनीबी जी आहे, हनीबीमध्ये काय क्वीन असते, हनीबीमध्ये वर्कर आणि ड्रोन. यामध्ये क्वीन ही डिप्लॉइड असते, वर्कर पण डिप्लॉइड असते, पण ड्रोन मात्र हॅप्लॉइड असतो. क्वीन फिमेल आहे, वर्कर फिमेल आहे, ड्रोन मात्र काय आहे, मेल आहे. हॅप्लॉइड आहे ड्रोन, पण हा फर्टाईल आहे, स्टराईल नाही आहे. हा जो ड्रोन आहे, क्वीन जेव्हा अंडी घालते, ती जी अंडी आहे, क्वीन अंडी घालते, अंडी कशी राहतात, एग्स कसे राहतात क्वीनचे, हॅप्लॉइड राहतात. हा ड्रोन जो आहे तो स्पर्म तयार करतो, मेल गमिट्स तयार करतो. हॅप्लॉइडच राहणार आहे, कारण की ड्रोन हॅप्लॉइड आहे, ड्रोनचे मेल गमिट्स हॅप्लॉइड राहणार आहे. मायटोटिकली तयार होतात ते. क्वीनमधले जे फिमेल गॅमिट आहे ते मिओसिसने तयार होतात. तर जेव्हा क्वीनमधला फिमेल गॅमिट आणि ड्रोनमधला मेल गॅमिट फ्यूज होतात, आपण त्याला काय म्हणतो, फर्टिलायझेशन. मग त्याच्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोटपासून एम्ब्रियो तयार होतो आणि त्या एम्ब्रियोपासून तयार कोण होतील,
क्वीन आणि वर्कर डिप्लॉईड. पण क्वीनचे जे काही एग्ज आहेत ते फर्टिलायझेशनच्या आधीच विदाऊट फर्टिलायझेशन ते एम्ब्रिओ तयार करतात. मग तो एम्ब्रिओ कसा राहणार आहे? हॅप्लॉईड. आणि त्या हॅप्लॉईड एम्ब्रिओपासून काय तयार होतो? ड्रोन तयार होतो. म्हणजे पार्थेनोजेनेसिस इथे सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला, नीटमध्ये आहे ते. तर समजून घ्या, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसला आपण डिस्कस करतो आहे. यामध्ये मेगास्पोर मदर सेल डिवाइड बाय मियोसिस और अंडरगो मियोसिस and there is a formation of 4 haploid megaspores, and from 4 haploid megaspores 3 megaspores degenerate and 1 megaspores produces haploid embryo sac. So if egg which is haploid produces embryo parthenogenetically, it is called as, काय म्हणू आपण त्याला? इट इज अ नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. काय म्हणू आपण त्याला? इट इज नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस, किंवा याला म्हणायचं ॲपोगॅमी. काय म्हणायचं याला? ॲपोगॅमी. तर आलं तुमच्या लक्षात? नेक्स्ट पॉइंट आहे, हे तुम्हाला कळलं, पार्थेनोजेनेसिस झालं. पुढचा पॉइंट आहे, जाऊ नका कुठे. जर एकपासून एम्ब्रिओ तयार होत असेल तर ते पार्थेनोजेनेसिस आहे. परंतु या एम्ब्रिओ सॅकमध्ये असलेल्या कुठल्याही सेलपासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल, कुठल्याही सेलपासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल तर ती आहे ॲपोगॅमी. काय आहे ती? ॲपोगॅमी. समजा ही आता अँटीपोडल आहे, आणि जर अँटीपोडलपासून एम्ब्रिओ तयार होत असेल तर आपण याला म्हणू ॲपोगॅमी. काय म्हणू आपण याला? ॲपोगॅमी. पण बेटा हे सगळे जे एम्ब्रिओ आहे हे कसे राहणार आहे? हे स्टराईल राहणार आहे. कसे राहणार आहे? हे सगळे स्टराईल राहणार आहे. यापासून जे इंडिव्हिज्युअल तयार होतील ते प्लांट सगळे स्टराईल राहणार आहे, आणि ते डू नॉट प्रोड्यूस सेक्शुअल. याचं एक्झाम्पल आहे निकोटिना, तंबाखू. निकोटिना टबॅकम म्हणजे तंबाखू. आता मी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन सांगू का? लिहून देऊ का डिस्क्रिप्शन? हे तर मी असं तुम्हाला चार्टच्याद्वारे असं समजून सांगितलं माझ्या मेथडनी, इझी वेमध्ये. मी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन सांगते. 2-3 ओळीमध्ये याचं डिस्क्रिप्शन आपण संपवून टाकू. खूप इझी आहे. यामध्ये मी लिहिलं मेगॅस्पोर मदर सेल. मेगॅस्पोर मदर सेल undergo meiosis. Megaspore mother cell undergo meiosis and develops embryo sac. एम्ब्रिओ सॅक डेव्हलप झाली. मग आता त्याच्यामध्ये किती कंडिशन आहे? 2 कंडिशन आहे. पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन आहे पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? की इफ एग produces embryo यामध्ये आता 2 कंडिशन आहे. एक प्रोड्युसेस एम्ब्रियो पार्थेनोजेनेटिकली, ही झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन मी काय म्हटलं तुम्हाला? ॲपोगॅमी. दुसरी कंडिशन कोणती आहे? ॲपोगॅमी. ॲपोगॅमीमध्ये काय होणार आहे? एनी हॅप्लॉइड सेल ऑफ
any haploid cell of embryo sac produces embryo. समजलं ना की त्या एम्ब्रियो सॅकमधली कोणतीही हॅप्लॉइड सेल जर एम्ब्रियो प्रोड्यूस करत असेल तर याला काय म्हणू आपण, ॲपोगॅमी. पण यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की प्लांट्स डेव्हलप बाय दिस मेथड is sterile. Plants developed by these methods will remain sterile and do not reproduce sexually. याचे एक्झाम्पल आहे निकोटिना. या मेथडनी जे प्लांट्स प्रोड्यूस होतील ते स्टराईल राहतील. स्टराईल असतील ते प्लांट, फर्टाईल नाही राहणार. म्हणजे त्या प्लांट्समध्ये गमेट्स तयार होणार नाही आणि त्या प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार नाही. म्हणजे या मेथडनी तयार झालेले प्लांट्स कसे राहतील, स्टराईल राहतील. लास्ट एक राहिलेलं आहे ते घेऊ. ते आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. इझीच आहे ते. नेक्स्ट इज थर्ड, मिटला आहे चुकून, नॉन रिकरंट ॲपोगॅमी. नंबर थर्ड आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी जी आहे त्यामध्ये इझी आहे. याच्यामध्ये बघा, हे एम्ब्रियो सॅक काढते मी. या एम्ब्रियो सॅकमध्ये हा एग आहे, सिनर्जिड्स आहेत, पोलर्स, सेकंडरी न्यूक्लियस झाला. हा न्यूसेलस आहे. काय आहे हा न्यूसेलस. उद्या चॅप्टर संपणार आहे आपला हा. इंटिग्युमेंट्स. हे सुद्धा इझी आहे, काहीच कठीण नाही आहे. तर काय झालं, फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे काय तयार झाला, झायगोट तयार झाला. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा झायगोट तयार होणार आहे. हा आहे झायगोट. झायगोट कसा आहे, डिप्लॉइड. आणि या झायगोटपासून तयार होणार आहे एम्ब्रियो. झायगोटपासून काय तयार होणार आहे, एम्ब्रियो तयार होणार आहे. या ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनीमध्ये काय होतं की हा झायगोटपासून हा जो एम्ब्रियो आहे हा तर तयार होतोच, या सोबत न्यूसेलसमधल्या सेल किंवा इंटिग्युमेंटमधल्या सेल्स एम्ब्रियो तयार करायला लागतात सायमल्टेनियसली. म्हणजे या न्यूसेलसमधल्या ही सेल एम्ब्रियो तयार करते किंवा इंटिग्युमेंटमधल्या ज्या सेल्स असतात त्यासुद्धा काय तयार करायला लागतात, एम्ब्रियो तयार करायला लागतात. म्हणजे इंटिग्युमेंटमधल्या सेल्स किंवा न्यूसेलसमधल्या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत, सोमॅटिक सेल्स आहे. कोणत्या सेल्स आहेत ह्या सोमॅटिक सेल्स आहेत. एम्ब्रियो सॅकमधल्या सेल्स सोमॅटिक सेल नाही, त्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. पण या न्यूसेलसमधल्या सेल्स किंवा इंटिग्युमेंटमधल्या सेल्स ह्या सोमॅटिक सेल्स आहेत. तर ह्या ज्या सोमॅटिक सेल्स आहेत, ज्या न्यूसेलसमध्ये किंवा एम्ब्रियो सॅकमधल्या सोमॅटिक सेल्स पासून सगळ्याच सोमॅटिक सेल म्हणजे अशी काही एक सेल नाही आहे. न्यूसेलसमधली प्रत्येक सेल सोमॅटिक सेल आहे. इंटिग्युमेंटमधली प्रत्येक सेल सोमॅटिक सेल आहे.
तर न्यूसेलसमध्ये असलेल्या आणि इंटिग्युमेंटमध्ये किंवा इंटिग्युमेंटमध्ये असलेल्या सोमॅटिक सेलपासून एम्ब्रिओ डेव्हलप होतात अलॉंग विथ झायगोटिक एम्ब्रिओ. अलॉंग विथ झायगोटिक एम्ब्रिओ म्हणजे या झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे, त्याच्यासोबतच या ओव्ह्यूलमध्ये काय होतं की न्यूसेलस मधल्या सोमॅटिक सेल एम्ब्रिओ तयार करायला लागतात किंवा या इंटिग्युमेंटमधल्या सोमॅटिक सेल्स एम्ब्रिओ तयार करायला लागतात. आणि मग काय होणार पॉली एम्ब्रिओनी. काय म्हणू आपण याला? पॉली एम्ब्रिओनी म्हणजे एकाच वेळेस अनेक एम्ब्रिओ तयार होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज पॉली एम्ब्रिओनी. आणि पॉली एम्ब्रिओनी ही मँगो, ऑरेंज आणि लेमनमध्ये आहे. तर सिम्पल याचं डिस्क्रिप्शन घेऊन घेऊ आपण की एम्ब्रिओ मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट. Embryo may develop from somatic nucellus or integument along with झायगोटिक एम्ब्रिओ. अलॉंग विथ झायगोटिक एम्ब्रिओ म्हणजे जो झायगोटिक एम्ब्रिओ आहे त्या झायगोटिक एम्ब्रिओ सोबतच बाकीचे एम्ब्रिओ तयार होतो. आता त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण डायरेक्ट. मँगो आहे, लेमन आहे आणि ऑरेंज आहे. मँगो, लेमन आणि ऑरेंज. इट रिझल्ट्स इन पॉली एम्ब्रिओनी. तुम्हाला जर प्रश्न आला डिफाईन पॉली एम्ब्रिओनी तर कसं लिहाल तुम्ही? पॉली एम्ब्रिओनी म्हणजे जेव्हा एम्ब्रिओ म्हणजे ओव्ह्यूलमध्ये एकाच वेळेस अनेक एम्ब्रिओ तयार होतात, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार होतात, त्याला काय म्हणतो आपण? त्या फिनॉमिननला आपण काय म्हणतो? पॉली एम्ब्रिओनी. सो व्हेन मेनी एम्ब्रिओज डेव्हलप इन सीड सायमल्टेनियसली इट इज कॉल्ड ॲज पॉली एम्ब्रिओनी. लास्ट पॉईंट आहे, एक मिनिट लागेल. हे जे ॲपोमिक्सिस आहे, ॲपोमिक्सिसमध्ये याचं जे सिग्निफिकन्स आहे ते काय आहे? जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स प्रोड्यूस होतात. ॲपोमिक्सिसच्या द्वारे काय याचं सिग्निफिकन्स आहे? Significance of apomixis. Genetically identical plants can be produced effectively and rapidly. हा आहे ॲपोमिक्सिसचा रॅपिडली बाय ॲपोमिक्सिस. हा आहे ॲपोमिक्सिसचा सिग्निफिकन्स. Genetically identical plants can be produced effectively and rapidly
बाय ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसच्याद्वारे जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आपण प्रोड्यूस करू शकतो. कसे प्रोड्यूस करू शकतो आपण? रॅपिडली अँड इफेक्टिवली. तर इथे आपण संपवलेलं आहे की ॲपोमिक्सिसचे जे मेथड्स आहेत